नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता आहे, हा हप्त्याबद्दल एक मोठी अपडेट, मोठी खुशखबर, आनंदाची बातमी इथे आलेली आहे. 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. मार्च आणि एप्रिलचा हप्ता सोबत लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. कोणाला पैसे भेटणार, कोणाला नाही, आणि दुसरी मोठी खुशखबर सुद्धा मी इथे सांगणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा इथे मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. सगळ्यात पहिले आपण मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याबद्दल इथे मोठी अपडेट या ठिकाणी बघणार आहोत. कोणाला 3,000 रुपये भेटणार आहे आणि कधी, कोणत्या तारखेला इथे भेटणार आहे, याची संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघू शकता, बघा, मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार. खात्यात 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता. महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींना महिलांमध्ये लोकप्रिय ठरली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून हप्त्याची विलंबानं विटा सुरू आहे. फेब्रुवारीपर्यंत हप्ते जमा झालेले असले तरी आता मार्च 1,500 रुपयांचा हप्ता अद्यापही खात्यात जमा झालेला नाहीये, ज्यामुळे लाखो महिलांच्या मनात प्रश्न उपस्थित झालेला आहे. आता मार्च आणि एप्रिलचे हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असून एप्रिलमध्ये महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होऊ शकतात. बघा, आपला जो फेब्रुवारीचा हप्ता आहे, हा फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्यामध्ये इथे जमा झालेला आहे. परंतु काय झालेलं आहे की मागील काही हप्ते जे आहे ना, हे हप्ते वेळेवर आपल्या अकाउंटवरती जमा झाले नाही. 2-2 महिने जे हप्ते आहे ना, हे लेट झालेले आहेत. आता यामध्ये जो मार्चचा हप्ता आहे, हा मार्चच्या हप्त्याची आता लाडक्या बहिणींमध्ये खूप प्रचंड इथे अशा लाडक्या बहिणींना असं वाटतं की लवकरात लवकर आपल्या अकाउंटवर जे 1,500 रुपये हे जमा व्हावेत. परंतु आता आपल्यासमोर एक अशी अपडेट आलेली आहे की मार्च आणि एप्रिलचा हप्ता हे 3,000 रुपये एकत्र लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये इथे जमा होण्याची शक्यता आहे. कारण की मार्चचा हप्ता सुद्धा इथे लेटच झालेला आहे आणि त्यामुळे आता मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता आहे, हा एकत्र आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतो. मागील महिन्यात फेब्रुवारीचा हप्ता मार्च मध्ये उशिराने आला होता आणि मार्चचा हप्ता लांबलेला होता. योजनेसाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी तरतूद करण्यात आलेला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची सुरुवात कायम राहील अशी घोषणा केलेली आहे. मात्र प्रशासकीय प्रक्रियेमुळे हप्ते विलंबित होत आहेत, ज्यामुळे महिलांमध्ये निराशा दिसून येत आहे. बघा, जे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी पुरेसा निधी जो आहे ना, हा उपलब्ध करून ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करायची नाही की बुवा जी योजना आहे ही बंद होईल. योजना बंद होणार नाही. परंतु काय झाले की कामकाजामुळे हे जे हप्ते यायला आहे ना, ह्या उशीर होत आहे. कारण की काय झालेलं आहे की केवायसी सुद्धा इथे सुरू आहे आणि केवायसी, ज्या महिलांची केवायसी दुरुस्ती सुरू आहे, त्यांना सुद्धा इथे हप्ते वेळेवर पोहोचणे, ते यामुळे जे आहे ना, हे उशीर होत आहे. कारण की त्या जर महिला जर वंचित राहिले तर पुन्हा त्यांना हप्ते द्यावे लागणार. त्यामुळे इथे काय होते की त्यांची एकदा दुरुस्ती झाली की हे जे हप्ते ना, हे माझ्या मते की वेळेवर इथे पोहोचू शकतात. तुम्हाला यावर काय वाटतं की हप्ते जे आहे ना, हे वेळेवर यावेत का? ते आम्हाला कमेंट करून इथे नक्की सांगा. आता ई-के-वाय-सी प्रक्रियेत चूक झालेल्या महिलांसाठी चांगली बातमी आहे. ई-के-वाय-सीची मुदत तिसऱ्यांदा वाढून 30 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आली असून ज्या महिलांनी चुकीचा पर्याय निवडलेला होता ते ऑनलाईन पोर्टलवर आधार नंबर आणि ओटीपीद्वारे दुरुस्ती करू शकतात. यात जाऊन तुम्ही सुधारणा करा, अन्यथा लाभ मिळणार नाही. आता ई-के-वाय-सी संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे. 30 एप्रिल पर्यंत इथे लाडक्या बहिणींसाठी इथे जे आहे ना, हे वाढून दिलेली आहे, तारीख वाढून दिलेली आहे. आता त्यांनी लवकरात लवकर जाऊन तिथे ई-के-वाय-सी जी आहे ना, हे पूर्ण करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलीच नाही, त्यांच्यासाठी अजून कुठलंही इथे जे अपडेट आहे ना, हे आलेलं नाही. सरकारने त्यांच्याबद्दल इथे कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करेल की ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी झालीच नाही, त्यांच्याबद्दल सुद्धा इथे कुठला तरी इथे निर्णय घेण्यात यावा, जेणेकरून त्या सुद्धा इथे वंचित राहणार नाही. कारण की त्यामध्ये सुद्धा अशा खूप साऱ्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना पैशाची खूप गरज आहे आणि त्या पात्र सुद्धा आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नाही, त्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर सुद्धा नाही, त्यांच्यासाठी सरकारने कुठला तरी इथे निर्णय घ्यावा, जेणेकरून त्यांना सुद्धा इथे लाभ भेटेल. तुम्हाला यावर काय वाटतंय, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.